दरम्यान पुण्यातील रेव पार्टी प्रकरणी एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। प्रोजेक्ट एक्स ह्या रेव पार्टी प्रकरणातील तरुण तरुणी आणि त्यांच्या पालकांचं समुपदेशन करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतलेला आहे। या छाप्यात एकूण 156 जण आढळले आहेत। 78 जणांविरुद्ध गुन्हे दाखल झालेत। अल्पवयीन मुला-मुलींच्या सहभागामुळे पोलिसांनी ही विशेष दखल घेतलेली आहे। या सहभागी युवकांसह त्यांच्या पालकांनाही समुपदेशनासाठी बोलवणार आहे आणि अशा घटनांपासून दूर राहण्यासाठी ही जनजागृती मोहीम राबवली जाते आहे। यशपाल सोनकांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत। यशपाल, काय अधिकचे अपडेट्स? सौरभ, पुणे शहर पोलीस आयुक्तांनी एक अभिनव उपक्रम म्हटलं तरी त्याला वावगं ठरणार नाही, कारण की ही जी तुळापूर येथे झालेली जी कथित रेव पार्टी होती त्यातले जे 150 मुलं होती त्यापैकी 78 जणांना गुन्हा दाखल झालेला आहे। परंतु उर्वरित जे मुलांचे पालक आहेत त्यांना चर्चेसाठी पोलीस आयुक्तांनी बोलवलेलं आहे। त्यांचं समुपदेशन होणार आहे आणि एकूणच या रेव पार्टीनंतर पोलीस प्रशासनाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला की शाळा महाविद्यालयांमध्ये एकूणच या अशा पद्धतीच्या पार्ट्या असतील, ड्रग्ज असेल, या संदर्भामध्ये समुपदेशन आणि मार्गदर्शन करण्याचे उपक्रम देखील राबवण्यात येणार आहे। एकूणच आता आज या ठिकाणी 150 मुलांचे जे पालक आहेत ते पोलीस आयुक्तालयात येणार आहे आणि नेमकी त्यांच्याशी काय चर्चा होती हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सौरभ, निश्चितच यशपाल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।